सप्रेम नमस्कार. सुहास गोखले क्रिप्टो फ्युचर्स अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आर्थिक गुंतवणुकी संदर्भात असल्यामुळे एक अत्यावश्यक असलेलं डिस्क्लेमर म्हणजेच अस्वीकरण आपल्यासमोर दाखवलेलं आहे. कृपया हे नीट वाचून समजून घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये ओपनिंग रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी वापरून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2026मध्ये घेतलेल्या ट्रेड्सचा म्हणजेच 3 महिन्यांचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडत आहे. जानेवारी 2026 आपल्या या स्ट्रॅटेजीनुसार सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसातच ट्रेड्स घ्यायचे आहेत. शनिवार आणि रविवार सुट्टी. साधारणपणे प्रत्येक दिवशी म्हणजे ट्रेडिंगच्या प्रत्येक दिवशी 1-2 अगदी डोक्यावरनं पाणी म्हणजे 3 ट्रेड्स आपण घेऊ शकतो. काही बंधनं आहेत, ती काय आहेत, कशी आहेत, हेही आपण या स्ट्रॅटेजीवरच्या खास सेमिनारमध्ये पाहणार आहोत. आपल्यासमोर जानेवारी 2026चा पूर्ण तक्ता आहे. तुम्ही बघताय की एकंदर 22 दिवसाचं ट्रेडिंग झालेलं आहे आणि त्यात फक्त 2 दिवस लॉस झालेला आहे, तो सुद्धा अगदी छोटासा, आणि बाकीच्या 20 दिवसात नफा झालेला आहे. एकंदर 40 ट्रेड्स ह्या महिन्यात घेतले गेले आणि 15,450 पॉईंट इतका नफा मिळालेला आहे. फेब्रुवारी महिन्यात 20 दिवसाचं ट्रेडिंग झालं, त्यात 32 ट्रेड्स घेतले आणि 18,700 पॉईंट्सची कमाई झाली. याही महिन्यात फक्त 2 दिवस लॉस झालेला आहे, बाकीच्या सर्व 18 दिवसामध्ये नफा मिळालेला आहे. मार्च महिन्यात 22 दिवसाचं ट्रेडिंग झालं, त्यात फक्त 3 दिवस तोटा झालेला आहे आणि बाकीच्या सर्व दिवशी नफा मिळालेला आहे. या महिन्यात एकंदर 36 ट्रेड घेतले गेले आणि 15,600 पॉईंट्सची कमाई झाली. आता हे मी फक्त पॉईंट्सच्या हिशोबात सांगितलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला उत्सुकता लागली असेल की मग पैसे किती मिळाले. प्रथम आपण परफॉर्मन्स बघू. जानेवारी महिन्यात 22 ट्रेडिंग डेज मिळाले आपल्याला, त्यात 20 दिवस आपल्याला नफा झालेला आहे आणि फक्त 2 दिवस लॉस झालेला आहे. फेब्रुवारी महिन्यात 20 दिवसाचं ट्रेडिंग मिळालं, 18 दिवस आपल्याला नफा झालेला आहे आणि फक्त 2 दिवस लॉस झालेला आहे. मार्च महिन्यात 22 ट्रेडिंग डेज मिळाले, 19 दिवशी आपल्याला नफा झालेला आहे आणि 3 दिवस फक्त आपल्याला नुकसान सहन करावं लागलेलं आहे. एकंदर या 3 महिन्यात मिळून 64 दिवस आपण ट्रेडिंग केलं, त्यातल्या 57 दिवशी आपल्याला नफा झालेला आहे आणि 7 दिवस फक्त आपल्याला तोटा झालेला आहे. याचा सक्सेस रेट बघितला तर तो जवळपास 89% इतका येतो. हा झाला डेली परफॉर्मन्स. आता ट्रेड वाईज जर परफॉर्मन्स बघितला तर जानेवारी महिन्यात एकंदर 40 ट्रेड्स घेतले गेले, त्यातले 25 ट्रेड नफ्यामध्ये गेले आणि 15 ट्रेड्समध्ये थोडा का होईना लॉस सहन करावा लागल्या. फेब्रुवारी महिन्यात 32 ट्रेड घेतले गेले, त्यातल्या 19 ट्रेडमध्ये नफा झाला, 13 ट्रेड्समध्ये आपल्याला लॉस घ्यावा लागला. मार्च महिन्यात 36 ट्रेड्स घेण्यात आले, त्यातल्या 22 ट्रेडमध्ये नफा झाला आणि 14 ट्रेड्समध्ये लॉस सहन करावा लागला. एकंदर या 3 महिन्यात मिळून 108 ट्रेड्स घेतले गेले, त्यातल्या 66 ट्रेड्समध्ये नफा मिळाला आणि 42 ट्रेड्समध्ये तोटा सहन करावा लागला. एकंदर या ट्रेडचा सक्सेस रेट जर बघितला, म्हणजे थोडक्यात या स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट जर बघितला तर तो 61% आहे आणि हा खूप चांगला रेट मानला जाईल. आता पैशाच्या बाबतीत जर म्हणायचं तर पहिल्यांदा आपण पॉईंट्स किती बुक झाले बघू. तर जानेवारी महिन्यात 10,450 पॉईंट्स बुक केले, फेब्रुवारी महिन्यात 18,700 पॉईंट्स बुक केले आणि मार्च महिन्यात 15,600 पॉईंट्स बुक केले. एकंदर या 3 महिन्यात मिळून 44,750 पॉईंट्स बुक केले. आता इथं काही ॲझ्युम्शन्स घेऊ, कारण बिटकॉईनची प्राईस ही सतत बदलत असती. तर एक 3 महिन्याची मिळून एक ॲव्हरेज प्राईस मी $75,000 अशी गृहीत धरली.
लिव्हरेज आपण 25x घेणार आहोत आणि अमेरिकन डॉलर आणि इंडियन रुपीजचा डेल्टा एक्सचेंजचा स्टँडर्ड फिक्स रेट आहे तो 85 रुपयाचा आहे. आता समजा मी एक लॉट म्हणजेच 0.001 BTC इतक्याच छोट्या क्वांटिटीनं ही सगळ्यात कमीत कमी क्वांटिटी आपण खरेदी किंवा विक्री करू शकतो. अर्थात ते डेल्टा एक्सचेंज इंडिया या संदर्भात आहे. तर एकंदर आपण पॉईंट बुक केले ते 44,750 3 महिन्यात मिळून. त्यामुळे आपला एक लॉटनं ग्रॉस प्रॉफिट झाला $44.75. ह्याच्यावर आपल्याला म्हणजे 108 जे ट्रेड आपण घेतले याच्यावर एकंदर ब्रोकरेज आपल्याला $10.80 इतकं आपल्याला डेल्टा एक्सचेंजला द्यायला लागलं. ह्याच्यात GST देखील समाविष्ट आहे. त्यामुळं आपला नेट म्हणजे नक्त नफा जो म्हणतो तो डॉलर्समध्ये आहे तो $33.95 आणि रुपयामध्ये जर बघायचं झालं तर तो आहे $2885.75. हे एक लॉट BTCसाठीचं गणित आहे. एक लॉट BTC म्हणजे 0.001 BTC. आता समजा मी जास्त लॉट घेतले, क्वांटिटी वाढवली असती, एकच्या ऐवजी जास्त घेतली असती तर माझा नफा कसा झाला असता. समजा मी 5 लॉटनं खेळलो असतो तर माझा नफा झाला असता 14,428. 25नं जर खेळलो असतो तर माझा नफा झाला असता या 3 महिन्यात मिळून 72,143. 50 लॉटनं जर मी खेळलो असतो तर माझा नफा झाला असता 1,44,287 आणि 100 लॉट्सनं जर मी खेळलो असतो तर माझा नफा झाला असता 2,88,575 रुपये. म्हणजे गुंतवणुकीच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर एक लॉटनं जर मी खेळणार असेल आणि $75,000 ही सरासरी BTCची जर किंमत असेल तर एक लॉट खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी मला 6,375 रुपये लागतील. पण मी 25x इतकं लिव्हरेज वापरत असल्यामुळं प्रत्यक्षात माझ्या खिशातनं किंवा माझ्या अकाउंटमधनं 255 रुपयेच गुंतवले जातील आणि त्याच्यावरती मला 2,885 रुपयाचा नक्त नफा मिळालेला आहे. आता मी क्वांटिटी वाढवली आणि 5 लॉटनं सबंध 3 महिने जर खेळलो असतो, प्रत्येक ट्रेडमध्ये 5-5 लॉटची खरेदी किंवा विक्री केली असती तर त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे ॲक्च्युअल प्रत्यक्षातली व्हॅल्यू ही 31,875 रुपये झाली असती. पण लिव्हरेज वापरल्यामुळं प्रत्यक्षात 1,275चीच गुंतवणूक झाली असती आणि त्याच्यावरती मला 14,428चा फायदा झाला असता. आणि हे जर आता मी 100 लॉट्सनं खेळलो असतो तर त्याची फेस व्हॅल्यू झाली असती 6,37,500. पण लिव्हरेज वापरल्यामुळं प्रत्यक्षातली माझी गुंतवणूक ही 25,500ची झाली असती आणि त्याच्यावरती मला 2,88,575 रुपये मिळालेले असतील. थोडक्यात अगदी छोटी गुंतवणूक करून 255 रुपये, 1,275 रुपये, 6,375, 12,750 आणि सगळ्यात मोठी गुंतवणूक 100 लॉट्सनं जर खेळलो असतो तर 25,500. म्हणजे इतक्या गुंतवणुकीवरती मला लाखाच्या घरात नफा मिळाला असता. तर आहे ना कमाल ही ओपनिंग रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजीची. तर ओपनिंग रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी या विषयावरती एक खास ऑनलाईन सेमिनार म्हणजे सत्र मी घेणार आहे. अर्थातच पुरेशी नावनोंदणी झाली तरच. तेव्हा आपली नावनोंदणी करून घ्या. आत्ता फक्त तुम्ही नाव नोंदवायचे, तुमचा इंटरेस्ट दाखवायचा आहे. पैसे नंतर भरायचे आहेत, आत्ता पैसे भरायचे नाहीत, फक्त नाव नोंदणी करा. सफिशियंट म्हणजे पुरेशी नावनोंदणी झाली तर हा सेमिनार मी आयोजित करीन. जर कमी लोक आले तर अर्थातच मला असा सेमिनार घेता येणार नाही. या सेमिनारमध्ये ही मी ओपनिंग ब्रेकआउट स्ट्रॅटेजी वापरतो त्याचा मी अत्यंत सविस्तर असा खुलासा करीन. काही ट्रेड्स घेतलेत त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवीन. ट्रेड केव्हा घ्यायचा, कसा घ्यायचा, एंट्री केव्हा करायची, एक्झिट केव्हा करायचं, स्टॉप लॉस कसा ठेवायचा, त्याच्यावरचं लॉजिक काय आहे, हे सर्व मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगेन. तर नावनोंदणी करा. त्यासाठी स्क्रीनवर समोर दिलेला माझा नंबर आहे 9378
37249 या नंबरवरती व्हॉट्सअप करा. म्हणजे आपली नावनोंदणी होईल आणि जेव्हा पुरेशी नावनोंदणी होईल तेव्हा याबद्दलची अनाऊन्समेंट, या सेमिनारचं संबंध टाईम टेबल या संदर्भात पूर्ण माहिती देणारा एक व्हिडिओ देखील या माझ्या चॅनेलवरती अपलोड केला जाईल. आपलं सगळ्यांचं या विषयावरच्या किंवा या स्ट्रॅटेजीवरच्या खास सत्रामध्ये सहर्ष स्वागत करत आहे. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.